तक्रार अर्ज आलेला आपल्याकडे, त्यानुसार आपण त्यांच्यावर कारवाई घेतली आहे. कारवाई घेतली तरी पण ते सांगितलेलं त्यांना ह्या तारखेला कारवाई घेतोय. त्याच्या आधीच ते खूप ॲग्रेसिव्ह झाले. नाही कारवाई घ्यायलाच पाहिजे, नाही तर मी आत्मदहन करेन वगैरे असं ते त्यांनी अर्ज केला आहे. नंतर माझ्यावर अजून अशोक सोनवणे त्यांचा अर्ज लेखी अर्ज आलेला आहे. त्याच्यामुळे मग मी वरिष्ठांना पण सांगितलं, पोलीस हे मागवलं, पोलीस प्रोटेक्शन त्यांना पत्र दिलं आणि त्याच्यानुसार आम्ही ती कारवाई केलेली आहे. मॅडम सर, एक पत्रकार एक खंडणी मंगल गुन्ह्याचं एक नाही मान्य आहे ना. 75% ठाणे शहर काचाच्या मकानमध्ये अनलिगल मध्ये बरोबर. त्यावर कारवाई महानगरपालिका काय करत नाही. बरेच बिल्डिंग पण याच्याकडे पुरावा आहे, ते आपल्याकडे अर्ज दिलेले. तर का हा पण उपवासी आपल्यासाठी बोलून की आम्ही आत्महत्या करतो? नाही, मला पण त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे, तर प्रश्न तो नाही. आता त्यांचा अर्जाला कारवाई केली, तुम्ही अर्ज करा. जिथे जिथे आपल्याला न्याय देता येईल तिथे मी देण्याचा प्रयत्न करेन. आहे ना, ठीक आहे, करूया ना. कारवाई होत नाही. आणि जून पासून मी पत्रव्यवहार करते. प्रभाग क्रमांक 1 ते 8 पर्यंत जेवढे अनधिकृत बांधकाम आहे सर्वांवर कारवाई करा. माझ्यावर तुम्ही कारवाई केली, तुमचं अभिनंदन आहे, तुम्ही चांगला काम केलं. नाही, अभिनंदन असं नाही, कारवाई करता चांगली गोष्ट आहे. परंतु घोडबंदर रोडवर माझे एकट्याचा हॉटेल होता का? एक माणूस तुम्हाला तक्रारी देते, तुम्ही एकाबरोबर कसा न्याय देता? त्याचं घर अधिकृत आहे का? नाही, त्यांनाही आपण पत्र दिलेलं आहे. त्यांच्याही आपण कागदपत्रांची मागणी केलेली आहे. त्यांना आपण सगळे पेपरसाठी आपण पत्र दिलेलं आहे. मॅडम, मी 1 ते 8 पर्यंत 6 महिन्यापासून पत्रव्यवहार करते, परंतु आतापर्यंत कारवाई नाही. हा तावडे साहेब समोर आहे, ते गजानन हाइट्स म्हणून बिल्डिंग आहे, त्यांचा याचा उत्तर आहे मॅडमला विचारा. तुम्ही बोलतोय तावडे साहेबला विचारा. परंतु काय कारवाई केली ते बोलते विधिमंडळाकडे जावा. आता संपूर्ण तुमच्या नियमाप्रमाणे कारवाई पत्रव्यवहार तुमचा संपूर्ण झालाय. तुम्ही हा बिल्डिंगावर कधी कारवाई घेणार आहे? त्यांच्या ओसी डुप्लिकेट आहे, सीसी डुप्लिकेट आहे. ते सर्व प्रॉब्लेम मी दाखल केले विधिमंडळाला, आयुक्ताला, पण मला न्याय भेटला नाही. तुम्ही एक माणसाचे कंप्लेंटवर माझे पोराबाळावर पोटावर पाया दिले, तुम्ही त्याचा जबाबदार कोण? आता माझे पोराबाळाला कोण नोकरी देणार आहे? ते कुठे जाणार आहे? म्हणजे की तुम्ही मला हा बोलले, हा डाबा सोडा, तुम्ही मागे लागा महापालिकाचे, माझ्या असं मत आहे. परंतु डुप्लिकेट ओसीसीसी महापालिकाने मला मी पत्रव्यवहार केला, पेपर तुमच्याकडे आले, पण मी किती कंप्लेंट केली, वकिलाचं पण नोटीस आहे. अगर तुम्ही हा 25 जानेवारी तक तुम्ही कारवाई नाही केली आहे लोकांवर, 26 जानेवारीच्या दिवशी मी महापालिकाच्या आयुक्ताच्या घराच्या समोर ऑपोजिशन मध्ये बसणार आहे. ऑपोजिशन क्रमांक काय झाला ते जबाबदारी संपूर्ण महानगरपालिकाची राहील, माझी नाही. 26 तारखेला मी आयुक्ताच्या घराच्या समोर बसणार आहे. मैडम, सवाल ये है कि जब भी आयुक्त बांगड़ थे तो उन्होंने एक आदेश निकाला था कि जहाँ जहाँ पे इलीगल बांधकाम चल रहे हैं, बाकी चीज़ें चल रही हैं, वहाँ के वार्ड ऑफिसर और बाकी लोगों पे गुना दाखिल किया जाए. आपने कितने लोगों के ऊपर अभी तक गुना दाखिल किया है, कितने ऑफिसरों के खिलाफ कार्रवाई किया है? हालांकि आपके विभाग के अंतर्गत मारीवाड़ा विभाग समिति में कम से कम 20 से 25 जगह अवैध बांधकाम अभी भी चालू है. बांधकामावर आपण वेळोवेळी आपण त्यांना पत्र वगैरे देत असतो. सगळे DPL फॉलो केलेली आहे, MRTP दाखल केलेली आहे प्रत्येकावर. अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत आता ते प्रशासन बघणार ना, कोणावर कारवाई किंवा काय वगैरे. आपने प्रशासन को कितने लोगों को लेटर दिया कि हमारे जगह पे यहाँ झालेली आपले फाईल तुम्ही बघू शकता. आपल्या वॉर्ड वाईज प्रत्येक आपले कर्मचारी आहेत, बीट निरीक्षक आहेत, त्यांच्याकडे प्रत्येक याची फाईल आहे. तुम्ही फाईल बघू शकता. आपण सगळे DPL फॉलो केलेली आहे त्याच्यामध्ये. आपके जो वार्ड ऑफिसर हैं और बाकी लोग हैं, ये आपके ऊपर जा रहे हैं या आयुक्त के आदेश के खिलाफ जा रहे हैं और इतनी इलीगल बांधकाम सब उस पर कार्रवाई नहीं, खिलाफ कोई नहीं जा रहा है. त्यांना आपण सगळे पेपर्स वगैरे दिलेले आहेत. तुम्ही पाहिजे तर फाईल मागून शहानिशा करू शकता त्यांच्याकडे. कारवाई नहीं हो रहा, उसका क्या वजह है? कारवाई होते ना, कारवाई होते. नाही, वेळोवेळी आपण कारवाई करतोय, पोलिसांना पत्र देतोय, त्यांचं पण जबाबदारी आहे. ऐसा कहना है कि जो कार्रवाई होती है वो सिर्फ दिखाने के लिए होती है, किसी भी बिल्डिंग को डिमोलिश नहीं किया जाता है, किसी भी बिल्डिंग के जीने नहीं तोड़े जाते हैं. नाही, डिमॉलिश पण केलेले आहेत आणि वेळोवेळी आपण त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. अजून जास्त काय सांगू मी. तुम्ही फाईल बघून कारवाई करेंगे आता ते तुम्ही वरिष्ठांकडे विचारू शकता. मॅडम सर, बैठक आपले कागद दिलेले आहेत,
की हे जेवढे आहे बघा तुमच्या आयुक्तांना विधानसभा आदेश दिलेले त्या नोटीस पाहून घ्या तुम्ही त्याच्यावर सरळ निर्देश दिलेले आहे की आपल्या नाही काय आयुक्तांना काय करताना कारवाई करणार आम्ही त्यावर काय आपलं कसं नाही. ठीक आहे, तर मी पाठवते हे वरिष्ठांकडे आणि विचारते, त्यांच्याशी मीटिंग घेते की बाबा काय करायचं. एवढे पत्रकार माझ्याकडे आले होते, सगळ्यांच्या काय काय तक्रारी आहेत मी परत एकदा बघते आणि त्यांचं परत एकदा फॉलोअप घेते आणि तुम्हाला दिसेल कारवाई. संबंधित अधिकारियों पे कब तक कार्रवाई होने की अंदेशा है? संबंधित कारवाई आता ती मुख्यालयाकडून किंवा वरिष्ठांकडून तिथे तुम्ही जाऊ शकता, त्यांना विचारू शकता. आप क्या एक्शन लेने वाले हो आपके संबंधित नाही, माझ्याकडे जर अर्ज आले तर मी आपण कारवाई घेतच असतो. मैडम अर्ज नहीं, आपके यहाँ पे आपके जो भी वार्ड ऑफिसर है उनके अंडर में जितने भी अवैध बांधकाम चालू हैं उस वार्ड ऑफिसरों पे आप क्या एक्शन लेने वाले हो एज द उनके नाही, ऍक्शन तर काय वेळोवेळीला होतच असते ना. अधिकारियों पे कोई आणि तुम्ही फाईल बघू शकता, त्याच्यामध्ये TPL फॉलो केलेली दिसते. अनेक आपण MRTP दाखल केलेले आहेत, गुन्हे दाखल केले. अधिकाऱ्यांवर आता मी कसं काय हे करणार. अधिकारी म्हणजे आता मी आहे तिथे वरिष्ठांकडून काय होईल ती कारवाई करतील, ते निर्णय घेतील ते. आयुक्त का ऑर्डर आपके सामने पड़ा हां, मी बोलीन मी त्यांच्याशी की बाबा असं असं सगळ्यांचे पत्रकार आले होते, मी वरिष्ठांशी बोलीन माझ्या. हां हां, हे बघा मी आता चार्ज घेतलेला आहे, याच्या आधी पाटील साहेब होते. हां, त्यावेळेला तुम्हाला काय त्यांनी उत्तर दिलं असेल. आता मी आल्यापासून जेवढं काय आहे तेवढं मी फॉलो घेते, त्याचा वेळोवेळी कारवाई करायला सांगते. अनेक MRTP पण केलेले आहेत आपण, म्हणजे परत तेच होते. किस तरीके से रोकथाम करने वाले हो? आता करेन मी, आता ते आल्यानंतर मी परत एकदा त्याचा फॉलोअप घेते, कुठलं चालू आहे त्याच्यावर करू आपण परत एकदा. MRTP पण केलेली आहे, तरी पण ते चालू असेल तर आता परत कारवाई घ्यायला सांगूया, परत नवीन कारवाई घ्यायला सांगूया. धन्यवाद. जितने जगह चालू